स्वतःसाठी 1 तास प्रणाम आपके चरणों में। हृदय से माँ गौरी लक्ष्मी कंठ शारदा माता है। हृदय से माँ गौरी लक्ष्मी कंठ शारदा माता है। जो भी मुख से वचन लियो वो वचन सिद्ध हो जाता है, वचन सिद्ध हो जाता है। हे गुरु ब्रह्मा हे गुरु विष्णु, हे गुरु ब्रह्मा हे गुरु विष्णु, हे शंकर भगवान आपके चरणों में। हे गुरुदेव प्रणाम आपके चरणों में, चरणों में। सारे तीर्थ धाम आपके चरणों में। हे गुरुदेव प्रणाम आपके चरणों में। जन्म के दाता मात पिता है, आप कर्म के दाता है। जन्म के दाता मात पिता है, आप कर्म के दाता है। आप मिलाते हैं ईश्वर से, आप ही भाग्य विधाता है, आप ही भाग्य विधाता है। दुखिया मन को रोगी तन को, दुखिया मन को रोगी तन को मिलता है आराम आपके चरणों में। हे गुरुदेव प्रणाम आपके चरणों में, चरणों में। सारे तीर्थ धाम आपके चरणों में। हे गुरुदेव प्रणाम आपके चरणों में। धाम आपके न कर सके, पर गुरु करे सब होए। सातों दीपानो खंड में गुरु से बड़ा न कोई, गुरु से बड़ा न कोई प्यार। ग्रेट मॉर्निंग सर्वांसाठी. मस्त वर्कआउट झालाय आणि माझ्याकडे 10 टेम्परेचर आहे आणि 10 टेम्परेचर मध्ये तुम्ही बघू शकता अक्षरशः घामाच्या धारा. पूर्ण टी शर्टचा तुम्हाला कलर वेगळा दिसत असेल, इकडे राईट आणि इकडे डार्क. खूप मस्त घामाची अंघोळ झाले. आपण फक्त करायला पाहिजे, होतं नक्की. आणि तुम्ही माझा जेव्हा रिझल्ट ऐकाल तेव्हा तुम्हाला नक्कीच वाटेल की करायला पाहिजे, नक्कीच होतं. थँक्यू वाघमारे सर आणि थँक्यू शिरसट सर. अमेझिंग असा शॉकिंग सरप्राईज होता. आज तब्बल मी सांगते 9 महिन्यानंतर मी स्पॉटलाइट केला आहे आणि अक्षरशः खरोखर मला विश्वास नव्हता की मी करू शकेल. मी सुरुवातीला असं सरांना नाही नाही म्हणत होती, कारण वाटत नव्हतं करता येईल असं. त्याच्या मागे कारण आहेत, तीही सांगते. सर्वात अगोदर तुम्ही लेडीजनी सर्वांनी केस मोकळे करा. हलक्याच्या टॉवेलनी पुसलं तरी चालेल किंवा त्याला त्याच्या टेम्परेचरनी रिलॅक्स होऊ द्या. पंखा लावू नका कृपया करून. अजून आपल्या बॉडीमध्ये फॅट बर्निंगची प्रोसेस चालूच आहे. आपण वर्कआउट थांबवलाय, बॉडीमध्ये आतमध्ये बर्निंग प्रोसेस चालू आहे. पंखा लावून तिला स्टॉप नका करू, तिला होऊ द्या आरामशीर, तर पंखा लावू नका. मी माझी ओळख करून देते. मी तेजल राजाची भानुशाली. भिवंडीला राहते, पण आता सध्या लखनौला आहे. त्यामुळे लखनौला टेम्परेचर आजचं 10 आहे आणि भरपूर थंडी आहे इकडे, भरपूर. मी माझा रिझल्ट शेअर करते, कारण अक्षरशः तुम्ही जेव्हा ऐकाल की एवढे आजार असतात, तर तुम्हाला अक्षरशः वाटेल की नाही होऊ शकणार. अक्षरशः लीना मॅडमला, भालेराव सरांना नेहमीच असं वाटायचं की ही 8व्या-9व्या दिवशी पडून जाईल आणि मला आता 4 वर्ष झालेत. मी माझ्या डिसऑर्डर बद्दल बोलेल.
जन्माला येतानाच मी आईच्या पोटातूनच सायनस घेऊनच जन्माला आली होती. अ, मी जन्मली तेव्हा बेशुद्धच होती. सायनसमुळे शक्यतो वाचू नसती शकली तेव्हाच, जन्माला आली तेव्हाच. पण डॉक्टरांच्या पर्यायाने, त्यांच्या मदतीने मी वाचली. त्याच्यानंतर मला वयाच्या 3 वर्षापर्यंत रोज माझं ब्रीथ बंद व्हायचं. आई-वडिलांना कळत नव्हतं, की हिचा श्वासोश्वास आपोआप बंद का होतो? दूध पिताना बंद होतो किंवा ही खेळते तेव्हा अचानक बंद का होतो? मग 3 वर्षाची असताना त्यांनी जेव्हा माझं चेकअप केलं बॉम्बेला, तेव्हा त्यांना कळलं, की मी जन्मतः सायनस पेशंट आहे आणि सिव्हिअर सायनस पेशंट आहे मी. अ, तर त्याच्यासाठी त्यांनी मी 7वी ला असतानाच माझ्या राइट साइडचं ऑपरेशन झालेलं आहे. पण मी जिथून 2022 च्या एंडला नोव्हेंबरला मी या फॅमिलीला जॉइन झाले. तेव्हापासून स्टिल आत्तापर्यंत मला सायनसचा कुठलाही त्रास झाला नाहीये. ह्याच्या अगोदर मला 2 वेळा अटॅक येऊन गेले आहेत. 2017 ला जेव्हा मला अटॅक आला होता, तेव्हा डॉक्टर बोलले, की दुसऱ्या साइडचं पण ऑपरेशन करायला लागेल. पण तुमचं त्याच्यामुळे नॉर्मल लाईफ थोडी डिस्टर्ब राहील. ऑलरेडी तुम्हाला श्वासोश्वास घेता येत नाही आणि जर दुसऱ्या साइडचं पण ऑपरेशन होईल, तर आणखी थोडा त्रास होईल. त्या ऑपरेशनला टाळण्यासाठी आम्ही भरपूर पर्याय केले. होमिओपॅथिक, आयुर्वेदिक, मेडिसिन सगळ्या प्रकारे केले. सायनस काही ठीक नव्हता होत. आपल्या कॉलवर आल्यापासून मला सायनसचा कुठलाही त्रास नाहीये. सायनस फक्त आपल्या एनर्जी ड्रिंकमुळे माझा बरा झालेला आहे आणि आपल्या वर्कआउटमुळे पण. कारण वर्कआउटमध्ये आपल्या बॉडीमध्ये भरपूर हीट निर्माण होते. सर तेवढंच नाही तर घाम येण्यासाठी सुद्धा मी डॉक्टरकडे गेली होती. जेव्हा भालेराव सरांनी ऐकलं होतं तेव्हा अक्षरशः ते हसत होते, की कोणाला घामच येत नाही. मला स्वेटच होत नव्हतं. बॉडीतून घाम न येणे हा सुद्धा आपल्या बॉडीला त्रासदायक आहे. त्याच्यासाठी सुद्धा मी मेडिसिन घेतली, की बॉडी हीट राहील. पण तेही होत नव्हतं आणि अक्षरशः तुम्ही आता बघता आपल्या कॉलवर इतकी घामाची व्यवस्थित अंघोळ होते, केस माझे चिप्प ओले आहेत. त्याचबरोबर थोडं खाली येऊया. मला पित्ताशयामध्ये ग्लॅड ब्लॅडरमध्ये स्टोन झाले होते आणि त्याचा स्टोन पाईपमध्ये शिफ्ट झाला होता. त्याच्याबरोबर मिडल हर्निया आणि फॅटी लिव्हर असे 3 आजार एकसाथ डायग्नोज झाले आणि त्याच्यासाठी 4 ऑपरेशन करावे लागणार होते. 2022 ला डॉक्टरनी सांगितलं होतं, की हे ऑपरेशन करावेच लागतील. पण माझ्या बहिणीमुळे मी या कॉलवर आली. लीना मॅडमशी बोलली. लीना मॅडमनी मला सांगितलं, की मला फक्त भानुशाली मॅडम तुम्ही 90 दिवस द्या आणि अक्षरशः ते 90 दिवस माझ्या लाईफचे चेंजिंग दिवस राहिले. कारण माझं ॲक्सिडेंट झालं होतं 2020 ला. उजवा पाय तुटला होता, उजवा हात तुटला होता. तर वर्कआउट करता येईल कधीतरी असं कधी वाटलंच नव्हतं आणि त्या दरम्यानमध्ये ॲक्सिडेंटच्या दरम्यानमध्ये मी 112 किलोची झाली होती. अक्षरशः तुम्ही माझे जुने फोटो लीना मॅडम शिरसाट सरांकडे आहेत. एवढा मोठा माझा फेस आणि आकार तर खूपच मोठा 112 किलो म्हणजे. अ, मी माझ्या अंगातून 22 तरी हा सर आणखी जुना आहे. आणखी आता कमी झाले. 22 चिकन मला भालेराव सर बोलायचे, की "मॅडम तुम्हाला 50 चिकन तुमच्या अंगातून म्हणजे 25 चिकन 2 किलोची 1 चिकन तर 25 चिकन बाहेर काढायचे आहेत." आणि आतापर्यंत 22 चिकन काढल्यात. अजून एक 6 किलोचं आहे. पण ते पण मी नक्कीच करेल. कारण खूप म्हणजे खूप चांगलं गाईडन्स लीना मॅडमचं आहे. आत्तापर्यंत मी एकदाही डाएट किंवा आपलं सकस आहार लीना मॅडमच्या सांगण्याशिवाय चेंज नाही केलंय. फॉर्म्युला 1 कधी घ्यायचंय, फॉर्म्युला 2 कधी घ्यायचंय, फॉर्म्युला 3 कधी घ्यायचंय, परत 2 वर कधी यायचं आहे आणि त्याला कसं कंटिन्यू करायचं आहे. मला फक्त लीना मॅडमचं गाईडन्स होतं. त्यांचं डाएट प्लॅन होतं म्हणून मी शक्य करू शकली. कारण तुम्ही माझा हा चेहरा बघा आणि आत्ताचा चेहरा बघा. त्याच्यामध्ये तुम्हाला मान दिसतच नसेल माझी आणि आता भरपूर मोठी मान आहे. आणि अक्षरशः माझा कुठेही फॅट जाऊन स्किन लटकली नाही आहे. तुम्ही चेहरा बघू शकता एवढा असा मोठा गाल होते आणि आता काहीही लटकलं नाहीये. कुठेही लूज नाही पडले. सगळ्यात मोठं आपल्याला तेच वाटतं. पण त्याच्यासाठी आपल्या कोचचं मार्गदर्शन ऐकायचं आहे. फॉर्म्युला 2 ने स्किन लटकत नाही. स्किन न लटकण्यासाठी हेल्प होते. त्यामुळे फॉर्म्युला 2 जसंच 5 किलो वजन कमी होतं, आपल्या कोचच्या मार्गदर्शनाने फॉर्म्युला 2 चालू करायचं आहे. मी थँक्स बोलेल शिरसाट सरांना. कारण 112 किलोवरती खरोखर पाय नव्हते उठत आणि तेव्हा नव्हते उठत तेव्हा शिरसाट सर खूप मोटिव्हेट करायचे. नेहमीच एक व्हिडिओ बनवायचे म्हणजे आपण स्पॉटलाईट करतो तो व्हिडिओ सगळेच बनवतात. पण सर माझा असा साइडनं आपण वर्कआउट करतो त्याचा व्हिडिओ बनवायचे आणि पाठवायचे. "बघा मॅडम तुमचा पाय उठत नाही. बघा मॅडम तुमचं हे नाही होत बघा मॅडम तुमचं स्पीड नाहीये."
आणि अक्षरशः त्यांच्या टोकण्यामुळे मला इतकी मदत झाली आणि लीना मॅडम माझ्यासाठी एखाद्या बहिणीसारख्या, मैत्रिणीसारख्या, अक्षरशः आईसारख्या या सगळ्या जबाबदाऱ्या त्यांनी निभावल्या माझ्याबरोबर. कधी मला ओरडायचं आहे, कधी प्रेमाने घ्यायचं आहे, कधी एक नुसती मायेची फुंकर मारायची आहे. हे सगळं लीना मॅडमने माझ्यासाठी केलं. अक्षरशः कुठलेही रक्ताचे नाते नसताना आज लीना मॅडमशी इतकं जवळीक नातं झालं आहे. त्याच्यासाठी मी थँक्स बोलेल लीना मॅडमचे, शिरसाट सरांचे, भालेराव सरांचे, वाघमारे सरांचे. ह्या 9 महिन्यामध्ये मी वर्कआउट नव्हता केला. कारण ही तुम्हाला सांगते आणि तुम्ही तसं करू नका हेही तुम्हाला मी रिक्वेस्ट करते. मी हेवी वेटवर असताना खूप जंप आणि खूप रनिंग करायची. तर ते सगळं तुम्ही जिथपर्यंत तुमचं वजन 80च्या खाली येत नाही तिथपर्यंत तुम्ही जंप आणि रनिंग नका करू. मला गुडघ्याला इंजुरी झाली होती. कार्टेज डॅमेजेस, लिगामेंट्स फाटलं होतं आणि 2 हाडाच्या मधला गॅप कमी झाला होता. त्याचंही सर ऑपरेशन सांगितलं होतं आणि अक्षरशः 9 महिन्यामध्ये मी 6 महिने बेड रेस्टवर होती. कधीच परत वर्कआउट करेल असं वाटलं नव्हतं. पण आपल्या सकस आहाराने खूप मदत केली. त्याचबरोबर लीना मॅडमनी आणि मी परत वर्कआउटला जॉइन झाली कारण आपला कॉल सोडणं खरंच इम्पॉसिबल आहे. इतकं प्रेम म्हणजे मी तुम्हाला सांगते देवा फॅमिलीतल्या 90% लोकांनी जे 10% ओळखत नसेल त्यांचं बाय डिफॉल्ट सोडू 90% लोकांनी फोन, मेसेज करून मला प्रोत्साहन दिलं, की मॅडम तुम्ही परत वर्कआउटला या. वाघमारे सर, वाघमारे मॅडम ह्यांचं तर 8-8 दिवसांनी फोन होता, की तेजूताई तुम्ही परत या, तेजूताई तुम्ही परत या आणि त्या सगळ्यांच्या शब्दांवरती परमेश्वरांनी मला ताकद दिली आणि माझं कुठलंही गुडघ्याचं ऑपरेशन नाही झालंय आणि आज तुम्ही माझा वर्कआउट बघितला, स्पीड बघितला. फक्त मी अजून जंप नाही करत आहे. आता वजन नाही आहे तेवढं. पण इंजुरी आहे तर त्याच्यामुळे त्या जंप करण्यासाठी मी थोडंसं स्वतःला आवरते आहे. नाहीतर आपल्याला स्पॉटलाईट घेतल्यानंतर आणि वाघमारे सरांचा चेहरा असेल तर स्वतःला थांबवणं खरंच पॉसिबल नसते. मी खूप खूप थँक यू बोलेल लीना मॅडमला परत एकदा. ग्रेट आहेत लीना मॅडम. थँक यू सर.